विश्वचषक 2026 मध्ये अर्थात त्याच्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. तिरछे बम्बारडे के ग्रीन पार्क मैदान में अब मैं विवेक परब आप सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करता हूं. आप देख रहे हैं सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 का आज का तीसरा दिन, तीसरा मुकाबला, प्री क्वार्टर मुकाबला. और प्री क्वार्टर मुकाबले में एक दूसरे के साथ पहले राउंड में जीत हासिल करने के बाद यूनिस्पोर्ट्स पेंडूर और उनके विपक्ष में सृष्टि 11 चोड़वे टॉस जीता यूनिस्पोर्ट्स पेंडूर टीम ने और पहले बल्लेबाजी का फैसला. क्या खूबसूरत बल्लेबाजी रही थी. काफी विकेट गिर चुके थे और उसके बाद सहजीत तांबे ने जो कहर बरसाया, उसके बदौलत 122 रन बनाए और 123 रनों का टारगेट चेस नहीं कर पाए थे नैतिक स्पोर्ट्स वागदे. सृष्टि 11 जोड़ में जो कि केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा के बनाम पहली जीत हासिल की थी पहले मुकाबले में. फील्डिंग करती दिखाई देगी केपी गौरव स्पोर्ट्स बांदा, माफ कीजिएगा सृष्टि 11 जोड़ में जो कि फील्डिंग करती हुई दिखाई देती हुई और उनके विपक्ष में अवनी स्पोर्ट्स पेंडूर. ये चलता हुआ मुकाबला, प्री क्वार्टर मुकाबला जो जीतेगा आसानी के साथ आज के दिन का पहला टीम रहेगा क्वार्टर फाइनल में प्रवेश करने वाला. जो हारेगा उसको भी एक और मौका रहेगा. तो बल्लेबाजी, टॉस जीत के बल्लेबाजी का फैसला करने के बाद बल्लेबाज ओमकार देउलकर और उनके साथ चंद्रा जाधव, एक नया विस्फोटक बल्लेबाज और उसके साथ पुराना काफी अनुभवी बल्लेबाज है चंद्रा जाधव. इस टीम की अगुवाई में सलामी बल्लेबाज की हैसियत से गेंदबाजी मोर्चे पर सिद्धेश परब पहले ओवर की जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए रेनी क्रिकेट और रेनी क्रिकेट का यह मुकाबला इसका तीसरा दिन. लगभग 4 टीमें पहुंच चुकी है पहले 2 दिनों में क्वार्टर फाइनल में. जो लड़त भिड़त होगी संडे में. अंपायर का इशारा, मैच शुरू होने का आसार. अंपायर की भूमिका में इस वक्त नारायण बगड़ी ऑन स्ट्राइकिंग एंड अंपायर की भूमिका में. शॉर्ट ऑफ गुडलैंड की गेंद, बेहतरीन गेंदबाजी, विकेट के पीछे हल्की सी मिसफील्ड, काफी तेज तर्रार गेंद. पहली गेंद और पहली गेंद के साथ 22 की हैसियत से 1 रन जुड़ता हुआ टीम के खाते में. और जिसका था बेसब्री से इंतजार, वो बारिश इस वक्त इस मैदान में आज के तीसरे दिन भी दोपहर के सत्र में आते हुई. स्टैंड डिलीवर उठाना चाहते थे, आउटसाइड ऑप्शन डाली हुई गेंद, हल्की सी आउट स्विंग, उंगलियां फेरी थी इस गेंद के ऊपर. काफी तेज तर्रार और
करवट बदलती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद के साथ इस गेंद को भी समाप्त किया। गेंदबाजी मोर्चे पर सिद्धू पिछले मुकाबले में जो किसी गलतियां थी वो ठीक ठाक करने के बाद इस मुकाबले में गेंदबाजी करते हुए चंद्रा यादव स्ट्राइकिंग एंड के ऊपर काफी विस्फोटक अंदाज के लिए जाने जाते हैं। इस बार काम किया है, कनेक्शन करना चाहते थे, इस बार भी चकाया। एक और लेग बाइज का इशारा आएगा अंपायर का, लेग बाइज के हैसियत से एक और रन जुड़ेगा। कल के दिन भी आपने देखा था 2 मैचेस लगातार जीतने के बाद बारिश आई थी, नारायण बगड़े की टीम क्वार्टर फाइनल में प्रवेश की थी। आज मैदान में उतरे नारायण बगड़े, बारिश का आसार, ये बड़ा शॉट खेलने के आसार थे। नो मैंस लैंड में गेंद गिरेगी जरूर, कनेक्शन इस बार भी नहीं था। पहले ओवर में सिद्धू पर अब बेहतरीन गेंदबाजी करते हुए पहले रन मेरे ख्याल से बल्ले के साथ निकलते हुए, इससे पहले भी एक बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी। 4 रन अभी तक स्कोरबोर्ड के ऊपर, 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। ओमकार देउलकर स्ट्राइकिंग एंड के ऊपर, ये स्कूप किया है, बेहतरीन तरीके ढंग से खेला है, डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। एक प्यारा खूबसूरत शॉट, रचनात्मक शॉट ओमकार देउलकर के बल्ले से रामेश्वर चषक 4 के लिए चौके की बदौलत स्कोरबोर्ड 8 रनों पे। सिंधुदुर्ग प्रीमियर लीग का बेहतरीन आयोजन नियोजन, इस नियोजन के तहत चलता हुआ ये प्री क्वार्टर मुकाबला, जो टीम जीतेगी वो आसानी के साथ आज के दिन की पहली तो कुल टूर्नामेंट की 5वीं टीम रहेगी क्वार्टर फाइनल में प्रवेश करने वाली। 3 दिनों का लेखा जोखा यदि देखा जाए, 8 हाफ सेंचुरीज, जिनमें आज के दिन पहले 2 मुकाबलों में 2 हाफ सेंचुरी दिखाई देते हुए। स्कूप करने की कोशिश है, ऊपर किनारा लगा है, विकेट के पीछे दाजी नाइक चुस्त मुस्तैद, उनके दस्तानों में सब झेल और ओमकार देउलकर की पारी पहले विकेट के तहत होती हुई समाप्त। पहले विकेट का पतन 8 पे 1, पहले ओवर का खेल समाप्त। टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला जरूर किया था, लेकिन पहले ओवर में सिद्धू परब की लाजवाब गेंदबाजी, एक ओवर में 1 विकेट चटकाते हुए 7 रन, ये गेंदबाजी खूबसूरत है। चंद्रा यादव के साथ मैदान में ओमकार देउलकर पहले विकेट के रूप में आखिरी गेंद के ऊपर आउट होते हुए पवेलियन में आते हुए। नंबर 3 बल्लेबाज जो कि गौरव सड़ेकर, लोकल बॉय, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर दूसरे ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज प्रसाद सातारडेकर, पिछले मैच के हीरो, बेहतरीन ऑलराउंड परफॉर्मेंस के तहत वो मैच में काबिल तारीफ कामगिरी की थी। चंद्रा के लिए गेंद अतिरिक्त उछाल लेने वाली, कनेक्शन किया है फाइन लेग क्षेत्र में, यहाँ पे फील्डर वहां पे तैनात है। 1 रन की कोशिश, 1 रन पे संतुष्टि होगी। विकेट कीपर देखिए कितने पीछे है, कल के दिन सुनील मालवनकर भी यहाँ इस पोजीशन में दिखाई दिया था। अतिरिक्त उछाल के साथ गेंदबाजी काफी तेज तर्रार हो रही है, तो विकेट के पीछे विकेट कीपर काफी अंतर से खड़े होते हुए दिखाई देते। 9 रन 1 विकेट के नुकसान पे स्कोरबोर्ड के ऊपर दूसरे ओवर का खेल चलता हुआ। प्रसाद की गेंद, कड़ा शॉट करने की कोशिश थी, बिल्कुल निचले हिस्से पर लगती हुई गेंद, ऐसा लगा पहले कनेक्शन के तहत मिड विकेट के ऊपर से ये चली जाएगी गेंद, लेकिन ये गेंद लॉन्ग ऑफ रीजन में, शॉर्ट कवर के रीजन में आती हुई 1 रन की सहायता से गौरव ने अपना खाता खोला है। 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर, डबल डिजिट में 1 विकेट के नुकसान पे। बारिश बहुत जोरों शोरों से, और उसी बीच ये रेनी सीजन चलता हुआ, मैच चलता हुआ, बाहर किनारा जरूर मिला है। इस गेंद के ऊपर साइड में खेलना चाहते थे चंद्रा यादव, इस गेंद के ऊपर भी 1 रन के साथ संतुष्टि करनी पड़ेगी। 11 रन 1 विकेट के नुकसान पे मिनी नेल्सन फिगर इस वक्त स्कोरबोर्ड के ऊपर।
चंद्रा जाधव काफी समझी हुई बल्लेबाजी, उनके साथ गौरव सड़ेकर को खड़ा रहना पड़ेगा। पिछले वाले मुकाबले में सहजीत तांबे ने वो काम करके दिखाया था। अभी ऊपरी क्रम वाले बल्लेबाजों को इस मैच में कुछ करके दिखाना पड़ेगा। बढ़िया बल्लेबाजी अभी तक हुई है। गेंदबाजी भी काफी कसी हुई लाइन और लाइन के साथ। ये अतिरिक्त ऊंचाई वाली गेंद, कंधे का खूबसूरत इस्तेमाल किया। पिच सतह से ये गेंद अतिरिक्त उछाल लेते हुए विकेट कीपर के गोदी में डॉट गेंद, और डॉट गेंद के तहत 11 पे रुका हुआ ये गेंद। दूसरे ओवर में काफी प्रभावित किया है अपने लाइन और लाइन के साथ साध सतर्डेकर। पहले दिन शाहिद होलसेकर ने काफी प्रभावित किया था। के दिन ये गेंद भी काफी खूबसूरत, वाइड का इशारा जरूर आया है। हल्की सी लाइन में बदलावट की थी और बाहर जाने वाली गेंद को दंडित किया। 1 रन के तहत 12 रन। कल के दिन हमने सिद्धू बगड़े की बेहतरीन गेंदबाजी, जिन्होंने एक भी सिक्सर नहीं खाया अपने पूरे 2 मैचेस में 4 ओवर में। और अराफत होलसेकर ने भी काफी लाइन और लेन के साथ गेंदबाजी की, काफी प्रभावित किया। आज के दिन की भी ये गेंदबाजी बहुत बहुत अहम होने वाली है। ये बड़ा शॉट है, कनेक्शन हुआ है कि नहीं देखना पड़ेगा। हवा में ज्यादा मार बैठे हुए, लेकिन 2 फील्डरों के ऊपर से फील्डर बने दर्शक, दर्शक बने फील्डर। एक खूबसूरत सिक्सर, गेंद छू मंतर, सीमा रेखा के बाहर, रामेश्वर सिक्सर। 18 रन। गौरव सड़ेकर, गौरव के बल्ले से बेहतरीन शॉट निकलता हुआ, और इसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं गौरव। अंकुश ने अपने लोकल बंदों के ऊपर विश्वास दिखाया है। एक बार फिर से कनेक्शन करना चाहते थे जरूर, थोड़ा सा आउटसाइड ऑफ स्टंप लाइन और लेन को बरकरार रखा, और दूसरे ओवर का भी खेल समाप्त होता हुआ। दूसरे ओवर की समाप्ति के बाद 18 रन 1 विकेट के नुकसान पे, जो कि पहले बल्लेबाजी का फैसला अवनी स्पोर्ट्स पेंडुर टीम ने किया। तो लगभग अभी तक ये निर्णय सही साबित करते हुए खूबसूरत ये मैदान, बेहतरीन ये आयोजन, और घनी झाड़ियों के बीच चलता हुआ यह मुकाबला। एक बार फिर से सिद्धू परब गेंदबाजी मोर्चे पर अपने निजी कोटे का दूसरा, तो टीम की ओर से तीसरा ओवर लेते हुए 18 रन अभी तक। 2 ओवर की समाप्ति के बाद स्ट्राइकिंग एंड के ऊपर चंद्रा जाधव। ये बड़ा शॉट खेलने के अंदेशा थे, हार डाली हुई गेंद, शॉर्ट पुल करने के लिए जाने जाते हैं चंद्रा जाधव। दूसरे रन की कोई भी गुंजाइश नहीं थी, पलटे जरूर थे, लेकिन सिर्फ 1 रन के साथ संतुष्टि करनी पड़ेगी। 18 रन 1 विकेट के नुकसान पे, जो कि सिद्धू बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत लाइन और लेन के साथ खेलते हुए गौरव सड़ेकर स्ट्राइकिंग एंड के ऊपर, जानते हैं अपने उनके कंधों पर भी जिम्मेदारी है अपने टीम के लिए। ओवर पिच गेंद है, बड़ा शॉट खेला जरूर, थोड़े से लेट होते हुए, लेकिन फील्ड वहां पे मिस फील्ड होती हुई, और गेंद कवर बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए 4 रन के लिए रामेश्वर चषक चौका गौरव सड़ेकर के बल्ले से। चौके की बदौलत स्कोरबोर्ड 23 रन, 23 रन ऑन बोर्ड, ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। काफी खूबसूरत ड्राइव था। बारिश का सीजन है, हल्की सी घास भी है, लेकिन इस घास को आग लगाती हुई गेंद गई थी बाउंड्री लाइन के पार। ये कड़ा शॉट है, ये बड़ा शॉट है, लेकिन मिस टाइमिंग होता हुआ लॉन्ग ऑफ रीजन में दाजी धूरत के गोदी में एक चौके की बदौलत गौरव सड़ेकर की पारी होती हुई समाप्त। दूसरे विकेट का पतन 23 पे 2, जो कि पहले बल्लेबाजी करते हुए पुणे स्पोर्ट्स पेंडुर। नए बल्लेबाज दीपक पाटिल बीच मैदान में प्रवेश करते हुए 2 विकेट
हो चुकी है, जो कि दीपक पाटिल नंबर 4 पे बीच मैदान में। तीसरे ओवर का खेल जारी होता हुआ दूसरा विकेट भी चटका है सिद्धू परब ने। पहले विकेट में पहली सफलता दिलाई थी, जो कि ओमकार देउलकर आए थे बैक टू द पवेलियन, और उसके पीछे दूसरे विकेट के रूप में जो कि गौरव सड़ेकर आते हुए वापस चंद्रा जाधव के साथ निभाने के लिए दीपक पाटिल गए बीच मैदान में। सिद्धू की ये गेंद ओवर पिच गेंद है, आते ही हाथ खोले है, ये बड़ा शॉट है, ये कड़ा शॉट है, ये आते ही जड़ा शॉट है, सिक्सर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए रामेश्वर चषक सिक्सर। ये काफी पटकी हुई गेंद, तेज तर्रार गेंद, कुछ समझ नहीं पाए थे दीपक इस गेंद के ऊपर, चकमा खा बैठे हैं, बिल्कुल वो चक्का। कानों के पास से सीटी बजाते हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद के साथ वापसी है सिद्धू की। यह शॉट ऑफ गुडलैंड की गेंद है, ये पिकअप शॉट है, फर्नांड डिलीवर किया है, कनेक्शन लाजवाब है इस मैच में। ये मिस टाइमिंग शॉट है, बेहतरीन कैच के साथ इस पारी का भी होता हुआ अंत। सिद्धू ने दीपक की पारी को किया समाप्त। तीसरे विकेट का पतन। इस ओवर में सिद्धू ने एक छक्का चौका जरूर खाया, लेकिन 2 बेहतरीन विकेट के साथ बैकफुट पे ढकेला है। पहले बल्लेबाजी करते हुए अवनी स्पोर्ट्स पेंडुर टीम को, जो कि सृष्टि 11 जोड़मे टीम 3 झटके दे चुकी है पेंडुर टीम को। 29 रन 3 विकेट के नुकसान पे, जो कि 3 ओवर का खेल होता हुआ समाप्त। नए बल्लेबाज विवेक जबड़े, जो कि बल्लेबाजी के लिए बीच मैदान में जाते हुए बढ़िया मुंह दिखाई देता हुआ, क्योंकि बारिश का सीजन है, चंद्रा एक छोर से बढ़िया बल्लेबाजी करते हुए। तो विवेक जबड़े स्ट्राइक रोटेट करने में माहिर है, रनिंग बिटवीन द विकेट के लिए जाने जाते हैं। तो पेंडुर टीम के टीम मैनेजमेंट ने सोचा है तो थोड़ा सा बल्लेबाजी क्रम में ऊपर भेजा जाए। चंद्रा स्ट्राइकिंग एंड के ऊपर, गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज प्रसाद सातारडेकर ने निजी कोटे का दूसरा ओवर, टीम की ओर से चौथा। आड़े बल्ले से घुमाने की कोशिश है, चंद्रा जाधव बार बार इस लेन की गेंदबाजी के ऊपर चकमा खा रहे हैं। काफी चैलेंजिंग विकेट यहाँ पे दिखाई देती हुई, और काफी पीछे डाली हुई है गेंद। जिस तरीके से अंदाजा लगाया था उस गति से नहीं आई थी। एक डॉट गेंद, और डॉट गेंद के साथ खूबसूरत शुरुआत प्रसाद सातारडेकर। 29 रन 3 विकेट के नुकसान पे गेंद तो समाप्त होती हुई चौथे ओवर का खेल जारी। अड़े बल्ले से इस बार भी अपेक्षित उछाल नहीं है इस गेंद के ऊपर, काफी नीचे रहती हुई गेंद विकेट के पीछे चुस्त मुस्त दाजी नाइक, कोई भी गलती की गुंजाइश नहीं है। और अभी तक जो फैसला लिया है अवनी स्पोर्ट्स पेंडुर टीम ने, उसको सही साबित ठहराना पड़ेगा। गेंदबाजी करने वाली टीम सृष्टि 11 जोड़ में अभी तो बेहतरीन कसी हुई लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हुए, लेकिन अवनी स्पोर्ट्स पेंडुर टीम ने पिछले वाले मुकाबले में भी काफी बड़ा स्कोर अर्जित किया था। काफी पटकी हुई गेंद, वाइड का इशारा जरूर आएगा, उसके पीछे पीछे 1 फॉर द ओवर का भी इशारा आएगा। शोल्डर लाइन के ऊपर से जाने वाली है गेंद, 1 बाउंस के तहत गेंदबाज को इशारा दिया गया, और स्कोरबोर्ड 30 रन 3 विकेट के नुकसान पे। ओवर पिच गेंद है, बाहर जाने वाली गेंद, दोनों बाहें फैला ही है। नॉन स्ट्राइकिंग एंड अंपायर के तहत नारायण पगड़े, उनके साथ स्ट्राइक एंड अंपायर नितिन जबड़े इस मुकाबले में अंपायरिंग करते हुए। वाइड के तहत 1 रन और जुड़ता हुआ अतिरिक्त रन का खाता, और टीम के खाते में 31 रन 3 विकेट के नुकसान पे। पहले शुरुआत के बल्लेबाजों ने काफी निराश किया है,
लेकिन जाने जाते हैं दोनों बल्लेबाज भी। एक कड़ा शॉट जाना है, स्टैंड एंड डिलीवर, सीधे स्टैंड्स में डिलीवर। ये हवाई फायर है, गेंद मैदान के बाहर है। रामेश्वर चषक सिक्सर के साथ चंद्रा जाधव ने काफी देर चलती हुई खामोशी को चीर दिया है। 37 रन, 37 रन ऑन बोर्ड, ऑफ 3 विकेट्स। सदतीस धावा, 37 रन, 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर। प्रसाद की गेंद काफी पीछे पटकी हुई, इस बार भी चकमा खा बेटे, शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश जरूर की थी। 22 की हैसियत से वाइड का इशारा आता हुआ। एक रन तो दौड़ चले थे, यानी कि 2 अतिरिक्त रन, और 2 अतिरिक्त रनों के साथ विवेक जबड़े पहली बार स्ट्राइकिंग एंड के ऊपर प्रसाद के सामने। 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे। एक बड़ा शॉट इस ओवर में, इस ओवर को बड़ा करता हुआ अपने स्पेल की समाप्ति की तरफ मुड़ते हुए प्रसाद। पिछले मैच के हीरो, बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी की थी प्रसाद ने। ओवर पिच गेंद है, बड़ा शॉट खेलने के अंदाजा था, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़छानी, बाहरी किनारा नहीं लगा, नहीं तो कॉट बिहाइंड विकेट का चांस बनता था। डॉट गेंद। टू व्हीलर जे थांबलेत रस्त्यावर, त्यांना विनंती असेल आपल्या गाडीची लाईट चालू आहे, कृपया बंद करा, थँक्यू। ये बड़ा शॉट है विवेक जबड़े के बल्ले से, ये हवाई फायर, गेंद मैदान के बाहर, ये गेंद उड़ी है और सीधे जाके मिड विकेट स्टैंड्स में जुड़ी है। एक और सिक्सर, विवेक जबड़े प्रमोशन, और प्रमोशन का बेहतरीन इस्तेमाल करते हुए स्कोरबोर्ड 45 रन, 45 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 4th ओवर इन प्रोग्रेस। 7 ओवर का ये मुकाबला। हल्की सी रनिंग बिटवीन द रनिंग में हड़बड़ाहट में गड़बड़ाहट होती हुई। 45, 45। इस ओवर की समाप्ति करने वाली आखिरी गेंद, 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे। हर ओवर में एक बड़ा शॉट जरूर आता हुआ, लेकिन गेंदबाज अपने स्पेल को समाप्त करने के उद्देश्य से बाहर जाने वाली गेंद है। काफी प्रेशर महसूस कर रहे विवेक जबड़े को, जो प्रमोशन मिला है, एक बड़ा शॉट खेला है और आखिरी गेंद डालने के लिए काफी कश्मकश, काफी संघर्ष होता हुआ बीच मैदान में। 46 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे। 7 ओवर का यह मुकाबला, चौथा ओवर चलता हुआ। इस बार भी काफी लाइन और के साथ सुधार न करते हुए आखिरी गेंद के ऊपर खेलाते हुए 47 पे डॉट गेंद के साथ 46 रन, 4 ओवर के समाप्ति के बाद 46 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। मैं विवेक पर आखिरी 3 ओवर के लिए रुकूंगा। आज आप सुनेंगे नितिन गोलतकर की, तब तक मैं लेता हूं क्षणों की विश्रांति। धन्यवाद विवेक सर. अगदी दुपारच्या सत्रात आपण समालोचन कक्षातून आवाज ऐकला विवेक परब सरांचा. समालोचन कक्षातून तमाम क्रिकेट रसिकांचं, या गावातील ग्रामस्थांचं आणि येणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींचं मी नितीन गुरतकर स्वागत करतोय. अगदी 6व्या मॅच मध्ये 47 धावा देखील स्कोर बोर्डवर 5व्या षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर आपण दिसतोय तो म्हणजे प्रफुल्ल. अगदी आधीच्या मॅच मध्ये देखील या बॉलरने कमाल केली होती. 2 षटकांचा स्पेल अगदी मॅच विनिंग स्पेल होता.
47 धावा देखील स्कोर बोर्डवर आपल्याला दिसतात. त्यासाठी मात्र 3 महत्वाची कडे देखील माघारी परतलेत. आता मात्र फटका कुठेतरी फर्स्ट क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. ज्यावेळी बॅटचा चेंडूचं कनेक्शन झालं होतं ना त्याच वेळी वाटलं होतं कुठेतरी फटका फसलाय. अगदी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र आपली कमाल दाखवतोय. अजून एक फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यानंतर 47 धावा. अगदी पहिल्या मॅच मध्ये झाले कमाल केली होती. न्यू बॅटर थोड्याच वेळात आपल्याला मैदानामध्ये दिसेल. सहर्षित तांबे हळपूर गावचा सुपुत्र आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्या नावाची चर्चा या स्पर्धेदरम्यान RSPL ची नावाची चर्चा आहे आणि या RSPL मध्ये आपल्या नावाची चर्चा ज्याने घडून आणली सहर्षित तांबे थोड्याच वेळात मैदानामध्ये आपल्याला दिसेल. अगदी नजरा असतील कारण ही मॅच अतिशय महत्वाची आहे. जर तर गणित ठेवायचं नसेल असून एखादी मॅच जर खेळायचं नसेल ना तर ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि अवनी स्पोर्ट्स संघासाठी देखील जर आपण पाहिलं तर 5वं षटक प्रगतीपथावर 47 धावा देखील स्कोर बोर्डवर. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये सहजित तांबे अगदी नॉन स्ट्राईकला आहे. चंद्र जाधव छानेबरे आतापर्यंत 9 धावांचा 10 धावांची खेळी ज्यामध्ये 9 चेंडू देखील त्याने खेळले. त्याला देखील आपल्या बॅटचं जलप दाखवायचं आहे. अगदी डाव्या आणि उजव्या हाताची जोडगई निश्चितपणे त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी देखील डोकेदुखी ठरण्याची शक्यता. पण तोपर्यंत मैदानामध्ये प्रफुल्ल सारखा गोलंदाज मात्र अतिशय चतुरस्त्र गोलंदाजी अचूक टप्प्यावरची नियंत्रित लयबद्ध गोलंदाजी याचं प्रात्यक्षिक. हा देखील सुरेख फटका काय आल्या आल्या अगदी पहिल्या मॅच मध्ये खेळ समाप्त झाली होती ना तीच खेळ मात्र या पहिल्या चेंडूवर इथून सुरुवात करतोय आपण दाखवतोय सहजित तांबे. आणि मी म्हणेल पहिली मॅच कदाचित झोळंबे संघाने पाहिली नसेल कारण ज्या प्रकारचे सहजित तांबे फलंदाजी करत होता ना अतिशय सुरेख फलंदाजी मैदानामध्ये. अगदी हॅलो जरा लॉंग ऑपरेशन मध्ये 4 व्हीलर आहे ना जरा लाईट बंद करा गाडीची विनंती आहे. अगदी व्हाईट कलरची अर्टिका गाडी आहे. ओके थँक्यू आभारी आहोत. सहाव्या मॅच मध्ये 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यानंतर. आता मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन अगदी विकेट किपरला चाकवा देत फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू अगदी डीपच्या दिशेने जातोय. फळव्यांचा खेळाडू देखील बॅकअप सुंदर करतोय. एकेरी धाव. अगदी 54 धावा अगदी 7 षटकांचा देखील हा सामना आहे. 54 धावा स्कोर बोर्डवर 4 गडी देखील माघारी परतलेत. चंद्र जाधव त्याच्या 6 सहजित तांबे प्रफुल्ल आपली चेंडू देखील दाखवतोय. षटकात एक षटकार देखील आलाय त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक देखील पाहायला मिळते प्रफुल्ल याचा. हा देखील आखो टप्प्याचा चेंडू अगदी चंद्र जाधवला समजत आहे चेंडू कोणत्या दिशेने अगदी वेगात चेंडू बॅटवर येत होते. 5 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा जर विचार केला गेला म्हणजे 30 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 54 धावा स्कोर बोर्डवर असूनही फक्त 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. जो धावांना रोख लागलीये जो ब्रेक लागलाय तो ब्रेक काढून मात्र तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. अगदी एक्सेटर देखील वाढवावा लागेल आणि तो एक्सेटर वाढवण्यासाठी मात्र तुम्हाला चौकार षटकारांची आत्ताचबाजी आणि ज्या मनसुब्याने गोलंदाजी करतोय ना त्या मनसुब्याला सुरुंग लावावा लागेल. राज कोण रे? राज सुनुर्लेकर गोलंदाजी मार्कवर. अगदी सुरेख फटका सहजित तांब्याच्या बॅट मधून. काय वाटतंय मैदानामध्ये ज्यावेळी सहजित तांब्याचा चेंडू बॅटला लागतो ना तो मैदानाच्या कुठल्याही बाजूला जाऊ नये. अगदी चौकार आणि षटकाराची मोहर त्याने उमटवलेली असते. हा थोडासा मिस टायमिंग फटका होता. सहजित तांबे सुद्धा नाखुश होता या फटक्यावर पण अगदी स्क्वेअर राईटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स ऑन द रोप आलाय चौकार. गती परिवर्तन केलं या चेंडूवर. ही चुणूक दाखवली. 58 धावा लागल्या स्कोर बोर्डवर.
आणि ही तर खरी तर खासियत आहे या मोठ्या स्पर्धेमध्ये. ज्यावेळी आपण गोलंदाजी करतो ना त्यावेळी असे आपल्याला बदल करावे लागतात. या दरम्यान मात्र सुरेख निर्धाव चेंडूची गणना स्कोरबोर्डवर. धावसंख्या आहे 58 धाबा. हा देखील सुरेख फटका, देखणा फटका. अगदी बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू आणि सहजित तांबे सांगतोय ज्या ज्या वेळी माझ्या बॅट मध्ये चेंडू पट्ट्यात येईल ना त्यावेळेस षटकाराची मोहर उमटवली जाणार. अगदी सुरेख फटका, देखणा फटका. अगदी काय आपण कौतुक करतोय या खेळाडूचं या मॅच मध्ये देखील दाखवतोय. मिस टायमिंग फटका. नकार देतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड जर पाहिली तर आतापर्यंत 10 धाबा या षटकामध्ये येत आहेत. 64 धाबा स्कोरबोर्डवर आहेत. आणि झोंबे सृष्टी 11 झोंबे संघासारख्या संघासमोर जर तुम्हाला एक फायटिंग टोटल ठेवायची असेल ना 7 षटकामध्ये तर मी म्हणेन किमान 90 ते 100 धाबा तुम्हाला स्कोरबोर्डवर लावाव्या लागतील. पण ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे ना सृष्टी 11 झोंबे संघाची अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅच कोणत्याही क्षणी आपल्या पारड्यात झुकू शकतात अशी बॅटिंग लाईनअप आहे. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला एक फायटिंग टोटल मी म्हणेल 90 ते 100 धाबा स्कोरबोर्डवर लावावे लागतील. अगदी 65 धाबा देखील स्कोरबोर्डवर लागतात. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 65 धाबा. एक अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल टोटल ठरवणारे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कुडाळ तालुक्याचा एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू रुपेश तांडेल. सहा षटकांचा खेळ समाप्त. 65 धाबा स्कोरबोर्डवर. मॅचचा नियम आहे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक 2 षटकानंतर आपण पिचवर पाणी टाकण्याची मुभा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देतो आणि ते अगदी मुभा ती अगदी घेतली जाते. कारण पिचवर ज्यावेळी आपण पाण्याचा शिडकाव करतो पाणीच्या वेळी ओततो ना त्यावेळी चेंडू बराच स्पीड होतो. गोलंदाजाला पोषक वातावरण निर्माण होतं. आणि ते पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि पावसाळी क्रिकेटचा फिलिंग येण्यासाठी जरी पाऊस नसला तरी पाणी ओतण्याची मुभा दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एक निर्णायक षटक असेल हे महत्वपूर्ण षटक. समोरच्या संघाला म्हणजे आपल्या संघाला झोळुंबे संघाला किती धावा जमवाव्या लागतील हे ठरवणारे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसतोय रुपेश तांडेल. अगदी टेनिस क्रिकेटच्या कॅनव्हासवर याने देखील आपलं नाव अतिशय कोरलंय. सुरेख फटका, देखणा फटका. अगदी चेंडू जातोय लांब लांब लांब, लांबच लांब, खूपच लांब आलाय सहजीच्या बॅट मधून. RSPL षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये ते पाहतोय अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि सहजित तांबेच्या बॅटच्या ज्यावेळी पट्ट्यात चेंडू येतो ना तो बराच लांब जातो. 71 धावा स्कोरबोर्डवर. हा देखील खूपच लांब, खूपच त्यापेक्षाही अक्षुण देखा दिमागदार फटका अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. अगदी खेळाडू आणि प्रेक्षक देखील त्या चेंडूवर दसरा देखील टिकू शकत नाही एवढं लांब चेंडू जात आहे. आलाय सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. सत्याहत्तर धावा स्कोरबोर्डवर. 10 चेंडू तब्बल 30 धावांची आतषबाजी. काय फलंदाजी करतोय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ऑक्शन सुरू होतं ना त्यावेळी ऑक्शन मध्ये सहजित तांब्याला बेस्ट प्राइज ला घेतलं गेलं होतं. ते बेस्ट प्राइज सुद्धा अगदी अवनी स्पोर्ट पेंढरी संघाच्या पत्त्यावर पडतंय. अंकुश बांबर्डेकर देखील खुश आहे आणि खुश असणार. ज्यावेळी सहजित तांब्याला बोली अगदी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती पण सहजित तांब्यावर विश्वास दाखवला होता अवनी स्पोर्ट संघाने.
यास मैदानावर थोडीशी एक परिस्थिती अशी निर्माण झाली, कोणता फलंदाज बाद करेल की काय. अगदी सहजित ताब्यात देखील माघारी परतताना दिसेल रनआउटच्या स्वरूपात. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, पण ते दाजी दुरत सारखे एक चाणाक्ष खेळाडूची एक व्यवस्थित नजर अगदी एका थ्रो दिला आणि फलंदाज माघारी परतेल. अगदी 31 धावांची एक आतषबाजी करून माघारी परततोय सहचित तांबे. आणि चंद्र जाधवला मात्र गणेशची गाडी न्यू बॅटर देखील मैदानामध्ये दिसेल. नॉन स्ट्राईकच्या दिशेने तिसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केलाय. एक धाव देखील निघली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आपल्याकडे ठेवी हा मनामध्ये इरादा होता. आता चंद्र जाधवला मात्र अजूनही सूर गवसणं बाकी आहे. अजूनपर्यंत 11 चेंडूचा चंद्राने सामना केलाय, फक्त 10 धावांवर खेळतोय. मी म्हणेल येणाऱ्या चेंडूवर मात्र 3 चेंडूचे खेळ बाकी आहे आणि 2 जर मोठे फटके आले ना तर एक समाधानकारक धावसंख्येची आपण 90 म्हणत होतो ना, ती 90 धावसंख्या स्कोरबोर्डवर दिसेल. कारण 78 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अगदी चंद्र जाधव याला हा देखील चेंडू निर्धाव जातोय, नाराज दिसतोय. खर तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बरंच अंतर आहे. या दरम्यान मात्र अलॉंग विथ द कार्पेट असंख्य आलिंगन चेंडू लॉंग ऑफ रेंज मध्ये जातोय. दाक्षदाईचा बॅकअप आहे. अगदी चंद्र जाधव याच्या आपण जर खेळीवर नजर टाकली तर 13 चेंडूचा देखील सामना केला, ज्यामध्ये 11 धावा त्यांनी आतापर्यंत काढल्यात आणि त्यामध्ये एक षटकार देखील आहे. या बरेच चेंडू निर्धाव गेले चंद्राला, पण ही खेळी त्यातच अजून मॅच बाकी आहे. या चेंडूवर जर षटकार जर आला तर एक फायटिंग टोटल 85 धावा देखील आपल्याला स्कोरबोर्ड दिसतील. अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय, एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, थोडेसे मिस्ड फील्ड देखील झाले आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र प्रगणेश गाडी माघारी परतेल. इनिंगची समाप्ती अर्थातच या 2 धाब्याने आणि रनआउटच्या स्वरूपात अश्विनी गडी देखील माघारी परतेल. 81 धाबा स्कोरबोर्डवर 7 षटकांचा सामना. आणि बॉलिंग लाईनअपचा जर विचार केला गेला तर अवनी स्पोर्टकडे देखील एक मातब्बर गोलंदाज देखील आहेत आणि ते गोलंदाजी देखील आहे अवनी स्पोर्टकडे. त्यामुळे मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल की काय, पण तोपर्यंत जर सृष्टी स्पोर्ट झोळंबे संघाच्या दिशेने जर आपण नजर वळवली ना तर मात्र मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. त्यामुळे ही मॅच अवनी स्पोर्ट संघाला मात्र जिंकण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल, अचूक टप्पेवरची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल.
नैतिक स्फोट वाघते संघ कर्णधार आणि केपी गौरव स्फोट बांधा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या टॉस साठी या केपी गौरव स्फोट बांधा नैतिक स्फोट वाघते कणकवली संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे या टॉस साठी या फक्त दुसरी इनिंगची सुरुवात 82 धावांचं उद्दिष्ट आणि 82 धावांचं उद्दिष्ट करण्यासाठी अगदी मॅच मध्ये देखील बदल होईल आपण दुसरी इनिंगची सुरुवात देखील पाहू त्यावर समालोचन कक्षामधील देखील आवाज पाहूया आपण आवाज ऐकूयात विवेक परब सरांचा धन्यवाद नितीन सर. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 मधील ही महत्वपूर्ण लढत सृष्टी स्पोर्ट्स झोळंबी क्रिकेट संघाच्या विरोधात आव्हान आहे 82 धावांचं. अंकुश बांबार्डेकर गोलंदाजी मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नाव लोकल टू ग्लोबलचा एरा येण्या अगोदर देखील आणि या लोकल टू ग्लोबल एरियामध्ये देखील जबरदस्त कामगिरी आपल्या नावाच्या जोरावर परडे गावाबरोबरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र गोवामध्ये त्या नावाचा दबदबा गोलंदाजी अंकुश बांबार्डेकर समोर ताजी धुरत यावेळी पहिल्या चेंडूवर हाफ चान्स क्रिएट केलाय वरची कडा घेऊन जाणारा चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये नो लँड मध्ये पडतोय चंद्रराज यादव त्या ठिकाणी एकेरी धावेने सुरुवात झाली आहे 82चा पाठलाग सोपा नसेल सोपा करायचा असेल तर कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला त्याची साथ देताना रुपेश तांडेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही वलयांकित नावं ज्या नावांना सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटने बहरात आणलं नाव लौकिक प्राप्त करून दिलं आणि या नावांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटला जिल्ह्याबाहेर नाव लौकिक प्राप्त करून दिलं यावेळी शॉर्ट ऑन पोल ब्युटिफुल सक्सेसफुल वंडरफुल सुपर कूल चेंडू गोल रामेश्वर चषक षटकार रुपेश तांडेल यांच्या बॅट मधून धमाका दुसऱ्या चेंडूवर षटकाराने सांघिक धावफलक 7 कट करायचा प्रयत्न आहे जबरदस्त गोलंदाजी आहे वापसीचे बिगुल वाजवले गेलेत जशास तसा आणि ठोशास ठोसा प्रत्युत्तर देताना 7 धावांवर धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर यावेळी आणखी एक आडव्या बॅट लावला वेट अँड वॉचची भूमिका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून वन बाउन्स ओव्हर द रोप रुपेश तांडेलच्या बॅटमध्ये षटकार डॉट आणि त्यानंतर आलाय आणखी एक चौकार धावफलक 11 वर प्री क्वार्टर मुकाबला जो जिंकेल तो अर्थातच क्वार्टर फायनलचं पहिलं तिकीट आजच्या दिवसाचं मिळवेल पुन्हा 5वं तिकीट संडे साठीचं 5वा क्वार्टर फायनलिस्ट संघ ठरेल आणि जो हरेल त्याला अजून एक असेल संधी यावेळी देखील षटपूल केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी यावेळी चांगले क्षेत्ररक्षण होत आहे पिकअप अँड थ्रो देखील पाहायला मिळतोय तोपर्यंत आणखी एकेरी धाव रुपेश आणि पर्यायाने झोळंबे क्रिकेट संघाच्या खाती धावफलक पोहोचलाय 12 धावा धावफलकावर स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र दाची समोर अंकुश यावेळी सुंदर टायमिंग केलाय घुमर केलाय आणि घुमरने चेंडूला भिरकावून दिलाय रामेश्वर चषक षटकार पहिल्या षटकाचा खेळ समाप्त करणारा हा षटकार धावफलक 18 धावा 82 धावांचा पाठलाग मी आधीच म्हटलं होतं हा पाठलाग सोपा नसणार आहे 7 षटकांमध्ये 82 ला गवसणी घालायची असेल तर कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं आहे जिथे जिथे रिस्क आहे तिथे तिथे विस्फोटक फलंदाजांची एंट्री फिक्स असते आणि रिस्क असेल
तिथे रिवॉर्ड नक्की मिळतो. दोनही हेड टू हेड चालतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पायस अल्मेडा या आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा दिल्या होत्या. पायस गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. उलरल्यानंतर चेंडू, हा चेंडू मिस झालाय. चेंडू डीप होताना रुपेश तांडेल थोडासा डीप पाहायला मिळाला आणि नेमकं हेच चूक हेरलं होतं पायस अल्मेडाने. यावेळी चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही हात समांतर करत परत एकदा वाईडचा अवांतरचा इशारा आलाय. चेंडू टाकायचा होता, गल्लीत पोहोचलाय दिल्लीत. अतिरिक्त एकेरी धाब्याने संघिक धावफलक पोहोचलाय. 19 धावा. यावेळी सुंदर टायमिंग. ओव्हर पिच चेंडू आणि ओव्हर पिच चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला दिली एक्स्ट्रा पॉवर रुपेश तांडेलच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. रामेश्वर चषक षटकार. पंचवीस धावा धावफलकावर. पायस अल्मेडावर देखील हल्ला बोल केलं जात आहे. हा कुटुंबाचा बेल आहे, त्याला खेचून मारलाय. परत एक दातोच रिजन एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी थोडीशी पॉवर कमी पडली आहे. एकेरी धावेने धावफलक पोहोचलाय 26 वर. आता मात्र दाजी धुरत. दुसऱ्या बाजूने देखील ती फलंदाजी. शेवटच्या चेंडूवर एका मोठा फटका घणाघात दाजी धुरतच्या बॅट मधून आला होता. पायस अल्मेडा तयार. महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. करूया मरून असली तरी तिकीट प्रदान करणाऱ्या बाहेरची कडा घेतलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता. परकटच्या स्वरूपात खेळताना थोडासा टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला. एकेरी धाव आणि एकेरी धावेने स्ट्राईक बदलले. 27 धावा एकाकडे. बिनबाद 27. प्रथम फल धावांचा पाठलाग करताना 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील. सृष्टी 11 झोळंबे 80 धावांचा पाठलाग करतोय. चांगली वेगवान गोलंदाजी पायस अल्मेडा. हा फिरकीचा जादूगार आहे. मालवण वरून बिलॉंग करतो आणि सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेट मध्ये याही नावाने हळूहळू वलय प्राप्त करायला सुरुवात केली आहे. पायस गोलंदाजी मार्कवर. वरची कडा घेणारा चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, वाईडचा इशारा आणि 1 बाउन्स देखील दिलाय. वाईडने अतिरिक्त एकेरी धाब्याने संख्येक धावफलक पोहोचला गेला 28 वर. 82 चा पाठलाग करताना त्याची उलट आकडा धावफलकावर. यावेळी शॉर्टम पुलचा फटका खेचून मारलाय. एक मारा, सॉलिड मारा. आलाय रामेश्वर चषक षटकार. धावफलक 34 वर. रुपेश तांडेल सुरुवातीच्या सामन्यामध्ये थोडासा फलंदाजीमध्ये कमी पडला होता. या सामन्यामध्ये ती जबाबदारी घेऊन होणारी खेळी सलामीवीरा साजेशी खेळी रुपेश तांडेल आणि दाजी धुरत करताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. 17च्या धावगतीने 34 धावा धावफलकावर. 30 चेंडू आणि 48 ची आवश्यकता आहे. 5 षटकांमध्ये 48 धावा जमवणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर ते धावगती चेस करणं गरजेचं. चला नाणेफेकीसाठी विनंती असेल. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात नैतिक स्पोर्ट्स वागदे कॅप्टन दोनही कर्णधार माझ्या माहितीनुसार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूयात नाणेफेक. आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोनही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी चला. गोलंदाज अंकुश तयार. आखो टप्प्याची वेगवान गोलंदाजी वरची कडे आहे. वेगवान मारा. चांगलं क्षेत्ररक्षण आहे चंद्राचं. एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. अंकित नाव यावेळी लोकल बॉय ज्याने तेरशे बंबार्डे गावाच्या क्रिकेटला एक वेगळा चेहरा दिला, वेगळं वलय दिलं आणि आपल्या सोबत या सगळ्या नवीन खेळाडूंचा एक संच तयार करून आज सिंधुदुर्ग पटलावर टॉप 4 संघांमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये टॉप 4 संघांमध्ये असणारा संघ यावेळी जबरदस्त फटका केलाय. सुंदर टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदत चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रामेश्वर चषक चौकार रुपेश तांडेलच्या बॅट मधून.
39 धावा धावपलकावर. यावेळी आणखी एक मोठा फटका. थोडीशी लाईन मागे खेचली होती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि ओमकार टिपतो एक नेत्रदीपक झेल. विकेटचं पतन. ज्या फलंदाजीने फलंदाजीत 80 धावांना गवसणी घालणारी विस्फोटक सुरुवात करून दिली. रुपेश तांडेल परततोय वैयक्तिक 28 वर 10 चेंडूंचा सामना करत तंबूच्या आसराला पहिल्या गाड्याच्या स्वरूपात. 39 वर पहिला हादरा. मैदानामध्ये पायरव गावचा सुपुत्र, सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आणि बऱ्याच मोठ्या स्पर्धांचा आयकॉन खेळाडू दाजी नाईक नंबर 3 बॅटर म्हणून मैदानामध्ये प्रवेश होतोय. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा क्रिकेट संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नैतिक स्पोर्ट्स वागदे क्रिकेट संघाला प्रथम निमंत्रण क्षेत्ररक्षणाचं आलंय. दोनही संघांना व्यासपीठाकडूनच मैदानावर प्रवेश करण्याची सूचना देखील दिली जाईल. दाजी नाईक सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली 27 मध्ये आवश्यकता आहे 43 ची. अंकुशा चेंडू अतिरिक्त उसळी खेचून मारला. बॅकफूट पंच. टेनिस रॅकेट प्रमाणेचा हा चेंडू 1 डाऊसचा इशारा आलाय आणि चेंडू आरपार लगातार आरपार सीमा रेषा पार. रामेश्वर चषक चौकाराने सांघिक धावफलक 43 धावा. ऐंशी धावांचा पाठलाग आहे. 7 षटकांचा सामना आहे. करो या मरोची परिस्थिती नसली दोनही संघांना समान संधी आहे. इथून पुढे मॅच मात्र कलाटणी गेली निश्चित. जुने अतिरिक्त उसळीचा चेंडू. यावेळी मात्र दुसरा बाउन्सर आणि त्याला दंडित केलाय नोच्या स्वरूपात. नो चेंडू कधीही एकटा येत नाही. जोडीच्या जोडीने फ्री हिट घेऊन येतो. फ्री हिट असली फलंदाजाला हवा असं वाटणारा चेंडू. यावेळी खेचून मारलाय. मोठा फटका. कनेक्शन नाही आहे का डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आलाय. शानदार टायमिंगचा धमाका विस्फोट. बाहुबली अंदाजामध्ये नाईकच्या बॅट मधून आलाय षटकार. धावफलक 50 धावांवर. 82 धावांचा पाठलाग करताना 50 ओलांडली जाते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 25 चेंडू आणि 32 असं समीकरण आता मात्र शिल्लक आहे. यावेळी आडव्या बॅटने अजून एक खेचायचा होता. अपेक्षित टायमिंग नाही आहे. संपर्क खूप महत्वाचा आहे. क्रिकेट असो की दैनंदिन जीवन, या संपर्कामुळेच आपल्याला माणसं जोडली जातात. संपर्क यावेळी हुकवला गेला. षटक क्रमांक 3 संपला. 51 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटक 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 31 धावांची आवश्यकता. सृष्टी 11 जोरदार धावांचा पाठलाग करताना सुस्थितीत पाहायला मिळतोय. पायस अल्मेडा 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. पायस कडे ती खासियत आहे पार्टनरशिप ब्रोक करण्याची. आधीच्या सामन्यात 2 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरीच्या जोरावर आपल्या बाजूने सामना फिरवला होता. या सामन्यामध्ये ती मॅच विनिंग मॅच कलाटणी देणारी गोलंदाजी होईल का? यावेळी फटका पोचला. क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कोदीत कॉमेंटेटर स्किल्स म्हणायचं आहे. आठवण आली आणि पार्टनरशिप ब्रोक करणारा विकेट कोणाचा आलाय? त्याची नाही परततोय दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. कहाणी में ट्विस्ट. कोणताही पिक्चर सुपरहिट होण्यासाठी कहाणी में ट्विस्ट लागतं. यावेळी मैदानात ते ट्विस्ट आलंय का? या आधीच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि यावेळी फलंदाजीसाठी नंबर 4 वर प्रसाद सातार्डेकर. दाजी नाईक याची प्राइज विकेट पायस अल्मेडाने पहिल्या चेंडूवर 4थ्या षटकामध्ये टिपली आहे आणि स्वस्तात का होईना दाजी नाईक परततोय. 4 चेंडूंचा सामना करत स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात 11 धावांचं योगदान दाजी नाईकच्या बॅट मधून. 23 चेंडू आणि 31 असा सामना आहे. मॅच इथूनही कोणाच्याही बाजूने झुकू शकते. मैदानामध्ये ती समर्पितता आवश्यकताची आहे.
वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पायस अल्मेडा. जेव्हा जेव्हा गरज असते ना त्यावेळी पायसने स्वतःला सिद्ध केलंय आणि सिंधुदुर्गच्या पटलावर म्हणून पायस अल्मेडा प्रसिद्ध आहे. शांततेच्या काळात तुम्ही जी मेहनत घेताना तीच आणीबाणीच्या वेळी उपयोगाला येते. विश्वास नांगरे पाटील सरांचं वाक्य आहे. नेमकं तेच मैदानामध्ये अचूकता, निरंतरता, वेगावर नियंत्रण आणि त्या अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीने प्रसादला लागोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळवले. 51 धावफलक स्थिरावलाय. कहाणी ट्विस्ट आलाय. इथून सामना वाढणार आहे. इथून सामना रंगतदार स्थितीत आहे. लेट कट केलाय. नजाकत दाखवली आहे. चेंडूला धाडलाय धडम्यान बाउंड्री लाईन पर्यंत. चेंडूचा प्रवास मात्र पाण्यामुळे ओलीमुळे थांबवला गेलाय. 2 धावांची लहर आली आहे. 2 धावांनी सांघिक धावफलक पोचलाय 53 वर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक अतिशय रंजकपणे नटलेलं आहे. रोमहर्षकता शिगेला जाईल निश्चित, कारण दोन्ही संघ अजूनही हार मानायला तयार नाही आहेत. हीच तर खासियत आहे SPL 2026 ची. चांगली गोलंदाजी आहे. अपील जोरदार आहे आणि अपिलाला पंचांनी प्रतिसाद देखील दिलाय. प्रसादची खेळी यावेळी छोटेकणी आणि अर्थातच संपुष्टात आली आहे. 3रा गड्याचं पतन 53 वर. 3रा हादरा. अवनी स्पोर्ट्स पेंडूरने आणखी एक धक्का दिलाय सृष्टी स्पोर्ट्स झोळंबे क्रिकेट संघाला. हा पाठलाग नसणार आहे सोपा. निखिल परब मैदानामध्ये. निखिल परबचं देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव आदराने घेतलं जातं. मुडेश्वर मैदानावरची ती मॅच आणि त्या मॅच मध्ये निर्णायक क्षणी खेचलेले ते आरपार षटकार निखिल परबला एक वेगळी ओळख देऊन गेले आणि तिथून पुढे कट्टा संघाचा प्रवास आणि सिंधुदुर्ग पटलावर त्यांचं नाव अधोरेखित केलं गेलं. निखिल परब यावेळी मैदानामध्ये. पायस अल्मेडा दुसऱ्या बाजूने डोक्यावर बर्फ ठेवून जिभेवर साखर ठेवून, मात्र ते साखरेचा गोडवा फलंदाजी करणाऱ्या संघाला यावेळी लागत नसेल. चांगली गोलंदाजी आहे. नजाकत भरा फटका. क्षणी हा फटका चेक केला होता फलंदाज निखिलने. 1 धाव घेतली, खातं खोललं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि 28 धावांचा पाठलाग. आगे की कहाणी मिस्टर नितीन गोलतकर सर की जुबानी. तोपर्यंत मी विवेक परब घेतो एक क्षणांची विश्रांती. धन्यवाद विवेक सर. 54 धावा स्कोरबोर्डवर. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारा 3 षटकांचा खेळ आहे बाकी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी उद्दिष्ट आहे 28 धावांचं. या 28 धावांपासून रोखण्यासाठी 5 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्क्रीनवर आपण दिसतोय तो म्हणजे कोकिसे गावचा सुपुत्र वैभववाडी तालुक्यातून या नावाची देखील चर्चा आहे असा गणेश घाडी गुरव. हा भन्नाट वेग या चेंडूवर आपण पाहिला. काय वेग होता या चेंडूवर आणि त्याच प्रकारचे उसळी देखील या चेंडूने घेतली. अगदी निखिल परबच्या हाईटला देखील हा चेंडू खांद्याला स्पर्श करून अगदी विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये समावला आणि कौतुक देखील यष्टीरक्षणाचं देखील करावं लागेल आणि चेंडू पकडणं हा सोपं होता. हा देखील सुरेख चेंडू समीकरण येऊन ठेपतय. 16 चेंडू 28 धावा. ज्या प्रकारची शांतता होती ना अवनी स्पोर्ट पेंडूर संघाच्या खेम्यामध्ये, आता मात्र उतरले खांदे मात्र ध्येयष्टी बदलतं. ही मॅच आपण जिंकू शकतो ही आशा निर्माण केली आहे पायस अल्मेडाने आणि त्याच पावलावर पाऊल ठेवावं लागेल गणेश गुरवेला. हा देखील सुरेख चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव. आता मात्र टेन्शन वाढतंय, दबाव वाढतंय सृष्टी 11 झोळबे संघाच्या खेम्यामध्ये. सांगतोय अगदी आता अशी आलेली बॅच मात्र थोडीशी दुरोबत चालली की काय.
16 चेंडू 15 चेंडू आणि 28 धावा. अगदी शिरतून हिरो होण्याची संधी आहे प्रगणेशाला. या ओव्हर मध्ये ती कमाल करावी लागेल. अगदी यष्टांचा वेध घेतला जातोय. अगदी वाईट चेंडूवरून सोडण्याचा प्रयत्न. यॉर्करलँडचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. अगदी आपण जर रिप्ले मध्ये पाहिलं ना, अगदी लेग स्टिकवर खेळणारा खेळाडू आणि अगदी लेग स्टंप उद्ध्वस्त केला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वाईट चेंडू म्हणून सोडला होता, पण ज्या प्रकारची वेगवान गोलंदाजी पहिले 4 चेंडू तर गणेशने निर्धाव फेकल्यात. अगदी उत्साह संचारतोय अवनी स्पोर्ट पेंडूर संघाच्या खेम्यामध्ये आणि अर्थातच प्रगणेशाची ही गोलंदाजी. पायस अल्मेडाने जी सुरुवात केली आहे ना, मॅच आणली आपल्या सोबत. अगदी 4 चेंडू देखील निर्धाव गेले. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. राज सोनुरलेकर या नावाची देखील खूप चर्चा आहे आणि त्या चर्चेला मात्र आता मात्र न्याय द्यावा लागेल या मैदानामध्ये. 14 चेंडू आणि 28 धाबा समीकरण आहे प्रत्येक चेंडूवर 2 धाबेचं. हा 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 काय किमया करतोय प्रगणेश गुरव. अगदी RSPL ची ज्यावेळी चर्चा सुरू होती ना 2 महिन्यापूर्वी, अगदी ती स्पर्धा पूर्णत्वास उतरली आणि या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक टाकण्याची किमया प्रगणेश गुरव करेल काय? हा ठरवणारा चेंडू घेऊन चेंडूला सन्मान देतोय. अगदी हा षटक अगदी टाळ्यांच्या गजर प्रगतीसाठी नक्कीच केलं जाईल, कारण मॅच मधील नाही तरी स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक टाकण्याची किमया आणि या महत्वाची क्षणी समीकरण टाकताय 12 चेंडू आणि 27 धावा. बारा चेंडू आणि 28 धावा. अगदी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं खूप कठीण होऊन असतं आणि तेच अगदी या मैत्रामध्ये देखील दिसतंय. मात्र ड्रू बॉलर आपल्याला दिसतोय. पराग शेणे या नावाची देखील चर्चा आधीच्या मॅच मध्ये आपण केली होती, पण ही मॅच वेगळी आहे. दबाव आहे. 12 चेंडू मध्ये 28 धावा तुम्हाला डिपेंड करायचे आहेत आणि सेकंड लास्ट ओव्हर मी प्रत्येक वेळी सांगतो हे ओव्हर खूप महत्वाची असते, कारण या ओव्हरवर या मॅचचं भवितव्य अवलंबून असतं आणि ते ओव्हर हाताळण्यासाठी पराग शेणे मॅन फ्रॉम तेसगामाडे. 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. अगदी स्क्रीनवर काही वेळासाठी 12 चेंडू मध्ये 27 धावा आल्या होत्या, पण अगदी मिनी कॅल्क्युलेटर आमच्या मैदानामध्ये आहे. नारायण बाई सांगतात 12 चेंडू 27 नाही तर 28 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांची सांकेतिक भाषा आमच्यापर्यंत पोहोचते तोपर्यंत स्कोर बोर्ड मध्ये देखील बदल होईल. स्कोर बोर्डवर आकडा कोरला जाईल. 55 या धावांवर 12 चेंडू 27 धावांची गरज. सुरेख चेंडू काय उघडला चेंडूवर. आ हा 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 अगदी या विकेटची गरज होते. दाजी दोरच सारख्या फलंदाजाला माघारू पाठवणं गरजेचं होतं. पायसरमेडा त्यानंतर प्रगणेश गुरव याने आपल्या ओव्हर मध्ये दाजी दोरतला नॉनस्ट्राईकवर ठेवण्यात यश प्राप्त केलं होतं आणि तो दबाव क्रिएट केला होता, दबाव वाढवला होता आणि त्याच दबावाला बल मात्र अगदी सुरुंग लावला होतोय. 11 झोडपे संघाच्या खेळामध्ये अगदी दाजी धुरत बाहेर परतल्यानंतर 11 चेंडू आणि समीकरण येऊन ठेवतोय 27 धावांवर. अगदी पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 53 धावा स्कोर बोर्डवर लागल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जे प्रेक्षक देखील होते ना ते देखील मैदान सोडून गेले होते, पण ते पुढच्या 2 षटकांमध्ये मात्र कमाल झाली आहे. अगदी सामना आपल्यापर्यंत मात्र आणलाय, पण मी म्हणेल अजूनही 11 झोडबे संघाच्या खेळामध्ये बरेचसे फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे ही मॅच आपल्यापर्यंत पुन्हा विजयाशी संपादन करण्याची. समीकरण 11 चेंडू 27 धावा.
11 चेंडू आणि 27 धाबा. या दरम्यान मात्र सुरेख फटका, खराब क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या क्षणी मात्र चेंडू अडवावा की बॅकअप करावा या द्विधावस्थेला क्षेत्ररक्षक दिसला आणि रूपांतर झालं चौकारामध्ये. या महत्वाच्या क्षणी चूक झाली या क्षेत्ररक्षकाकडून. समीकरण येऊन टपतंय 10 चेंडू 23 धाबा. असूनही मॅच अगदी ऑन आहे दोन्ही संघासाठी. कोणत्या संघाचं पारड झुकेल हे देखील सांगणं खूप कठीण होऊन जाईल. तोपर्यंत मात्र पराक्षणी गोलंदाजी मार्कवर. यस, हा देखील सुरेख आहे चेंडू. अगदी गती परिवर्तन केले चेंडूवर. टप्पा खाल्यानंतर अनपेक्षित उसळी देखील झाली. समीकरण येऊन टपतंय 9 चेंडू आणि 23 धावा. स्कोर बोर्डवर 59 धावा लागल्यात. अगदी 82 धावांचा आपला देखील पाठलाग करायचा आहे. मिस टायमिंग फटका. यष्टीरक्षक बबलू सडेकर अर्थात झेल खाली येतोय. अक्षर एक फलंदाज माघारी परततोय. हाराकिरी करणारी फलंदाजी 61 झोळबे संघाकडून. काय मैदानामध्ये घडतंय. अगदी हाताशी आलेली मॅच मात्र 61 झोळबे संघ आपल्या पासून दूर लोटताना दिसतोय. खराब मी म्हणेन फलंदाजी. मी प्रत्येक वेळी सांगतो क्रिकेटचं मॅचचा फॉर्मॅट जरी बदलला असेल ना, 2 षटकांपासून 8 षटकांपर्यंत जरी आपण खेळत असलो ना, तरी सिंगल डबलला तेवढंच महत्व आहे. ज्यावेळी पराभव आणि विजय याचं गुणोत्तर त्यावेळी तुम्ही मांडाल ना, त्यावेळी डॉटचे चेंडू गेलेत ना, ते कुठेतरी गुणोत्तर तुमच्या विरोधात नेऊन ठेवतील. त्यामुळे प्रत्येक वेळी सांगतो प्रत्येक चेंडूला सन्मान देण्यात शिका. खराब चेंडूचा समाचार घ्यायला शिका. त्यावेळी विजयश्री आपण संपादन करू शकू. धावसंख्या जर स्कोर बोर्डवर आहे 59 धाबा. 6 गडी देखील आपण माघारी परतलेत. 8 चेंडू मध्ये 23 धाबांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये संकेत. येस, हा देखील डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि पराक्षणे मात्र अगदी आपल्या गावामध्ये कमाल करतोय. हा देखील मिस टायमिंग फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने जातोय. चेंडू दिशा बदलतो तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या देखील पुढे सरसावेल. 61 धावांवर समीकरण येऊन ठेपेल. 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. कमाल करतील काय दोन्ही फलंदाज राज आणि संकेत. अगदी शिरोतून हिरो होण्याची संधी आहे. 7 चेंडू मध्ये तुम्हाला 21 धावा काढायच्या आहेत. पोल्टा चेंडू, पोल्टा चेंडू. पंचांचा इशारा 9 चेंडूचा आलाय. अगदी लाईन नो, ज्याला टेक्निकल चूक आपण म्हणतो, लाईन नो रिव्ह्यू नाही. अगदी पुलटा चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याची संधी होती. अगदी बोनस प्राप्त झालेला होता. या चेंडूवर आली असून एक धाव. या चेंडूवर आले एकूण 2 धावा. 9 चेंडू म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. अगदी सुवर्ण संधी आल्या फलंदाजासाठी. काय घडेल मैदानामध्ये. 7 चेंडू 19 धावा. फ्री हिटचा चेंडू. पुलटा चेंडू आला का मोठा फटका. येस, इट इज अ मॅक्सिमम. आता मात्र मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट आलाय. जी मॅच अवनी स्पोर्ट संघाच्या बाजूने झुकलेली ना, की या चेंडूवर मात्र अगदी झोळंबे संघाच्या बाजूने झुकली. 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. अगदी काय मॅच मध्ये ट्विस्ट येतो प्रत्येक ओव्हर नंतर. अगदी एका वेळी मॅच झोळंबे संघाच्या बाजूने, एक ओव्हर नंतर मॅच पेंडूर संघाच्या बाजूने. पण शेवटचं षटक
या गोलंदाजाने देखील पहिल्या मॅच मध्ये कमाल केली होती. तर संघाला विजेचे संपादन करून दिला होता. गोलंदाजी मार्कवर दीपेश निर्णायक षटक 6 चेंडू 13 धाबा. कोणाच्या संघाच्या बाजूने हा सामना जिंकेल झुकेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. झोळंबे संघ की पेंडूर संघ हे ठरवणारं षटक घेऊन अंतिम एक निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवर विश्वास ठेवतोय कर्णधार अंकुश बांबर्डेकर. त्या गोलंदाजाचं नाव आहे दीपेश दुरे. हो यारकर यांचा चेंडू एक धाव तर घेतली जाते. समीकरण येऊन टेकतंय 5 चेंडू 12 धाबा. पाच चेंडू 12 धाबा. अगदी स्कोरिंगचं सुरेख काउंटिंग अक्षय मांजरेकर सांगतोय या इनिंग मध्ये तब्बल 17 डॉट चेंडू गेलेत आणि तेच 17 डॉट चेंडू कुठेतरी विजय लांबवताना दिसतात सृष्टी झोळंबे संघाचा. अजून एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल फलंदाजांवर. यस दबाव वाढतोय आणि दबावात हा फलंदाज घासेल की बहरेल अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल. 4 चेंडू 12 धावा. मिस्टर विकटा पप्पू सडेकरच्या अगदी आता चेंडू विसरला होता. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? अगदी नाही. समीकरण आता मात्र 3 चेंडू 11 धावा. काय मॅच होतोय बघायला क्रिकेटच्या मैदानावर. अगदी ग्रीन पार्क पेरसमाबडा गावातील मैदान आणि स्पेनची भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेत अशा मॅचेस होणार. अगदी या स्पर्धेचं नाव देखील उंचावत ठेवेल. 3 चेंडू 11 धावा. सर्वांच्या अगदी नजरा लागल्यात प्रेक्षकांच्या. त्यापेक्षा दोन्ही ओनर देखील या मॅच वर लक्ष ठेवून आहेत कारण ही मॅच ठरवेल क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ पहिला या गटातून प्रवेश करेल. अगदी या चेंडूवर देखील एकेरी धाव निघते. मात्र ही मॅच जवळपास झोंबे संघाकडून दूर होत चालली की काय ही परिस्थिती मैदानामध्ये. 2 चेंडू 10 धावांची गरज. स्कोर बोर्ड वर 72 धावा. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. एक निर्णायक चेंडू असेल विवेक सरा. या चेंडूवर अर्थाचा मॅचचं भवितव्य ठरेल. दीपेश काय करेल या चेंडूवर. हा टप्प्याचा चेंडू आला मोठा फटका. चेंडू भिरकावून दिला जातो. षटकार चेंडू सीमा रेषा पार. एक चेंडू आणि 4 धावा. काय मॅच झाली पहा या मैदानावर. अतिशय प्रत्येक क्षणी मात्र हृदयाची ठोकी वाढवणारी ही मॅच. आता मात्र मॅच बनवतो. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईक वर खेळणारा फलंदाज अर्थातच राज सोनुर्लेकर. अगदी हिरो बनायची संधी आली आहे. कारण झोंबे संघाने जर विचार केला गेला ना ही मॅच जवळपास आपल्यापासून दूर लोटली आहे हे मनामध्ये धारणा केली आहे. त्यामुळे तुझ्याकडे संधी आहे अगदी झोंबे संघाला क्वार्टर फायनल मध्ये घेऊन जाण्याची. आणि त्याविरुद्ध दीपेश मात्र काय करेल. अंतिम चेंडू. आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. काय बॅटिंग केली या फलंदाजाने. अगदी शेवटच्या क्षणी मात्र चौकार ठोकतोय.
काय मॅच मध्ये ट्विस्ट आला. ट्विस्ट टायमिंग पटकावता काही क्षणासाठी वाटलं होतं अलगद हा चेंडू अडवला साईल का मात्र ऐन मोक्याच्या क्षणी राज सोनुर्लेकर याने मात्र मॅचच्या आपल्या संघाला विजय संपादन करून दिले. अगदी या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच अगदी फलंदाजीमध्ये दबावाची परिस्थिती निर्माण झाली असताना शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना 7 चेंडूमध्ये 17 धावांची नाबाद खेळी करणारा राज सोनुर्लेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच.